तीन आरोपींना पकडून 6 मोटरसायकल व सेंटरिंग प्लेटच्या चोरीचा गुन्हा उघड। एकूण 5,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगिरी। वरिष्ठांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करून तपास करण्याच्या सूचना गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या। सदर सूचनेच्या अनुषंगाने तपास पथक तयार करून तपास सुरू केला असता पोलीस अंमलदार वैभव पाटील व शुभम संकपाळ यांना माहिती मिळाली की स्वप्नील सोनाळे राहणार गोकुळ शिरगाव यांनी व त्याचे साथीदार यांनी मिळून मोटरसायकल तसेच सेंटरिंग प्लेटा चोरी केल्या असून सदर चोरीतील मोटरसायकल व प्लेटा घेऊन तो राजेंद्रनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली। सदर माहितीच्या अनुषंगाने स्वप्नील आनंद सोनाळे वय वर्ष 23 राहणार गोकुळ शिरगाव, ओंकार संजय चव्हाण वय वर्ष 20 राहणार गोकुळ शिरगाव यांना मोटरसायकलसह तसेच अंकुश लक्ष्मण पांडाळगे वय वर्ष 54 राजेंद्रनगर कोल्हापूर त्यांच्या रिक्षातील सेंटरिंग प्लेटांसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर बाबत वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं समजलं। त्यांच्याकडे अधिक कौशल्यपूर्ण माहिती घेतली असता स्वप्नील आनंदा सोनाली याने व त्याच्या साथीदारांनी मिळून तळसंदे वाठार व उजळेवाडी परिसरातून 6 मोटरसायकली चोरी केल्याचं सांगितलं। सदर आरोपीकडून एकूण 6 मोटरसायकल, 60 सेंटरिंग प्लेटा व एक रिक्षा असा एकूण 5,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। सदर आरोपींना गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात हजर केले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चेतन मसुरगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, शुभम संकपाळ, विशाल खराडे, प्रवीण पाटील, महेंद्र कोरवी, योगेश गोसावी, गजानन गुरव, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, प्रदीप पाटील, शिवानंद मठपती, सागर माने, संदीप पेंद्रे, लखन पाटील, विजय इंगळे, युवराज पाटील, संजय पडवळ, संजय हुंबे, संजय कुंभार व महेश पाटील यांनी